धन्यवाद. मंच प्रतिनिधींना मी चांडक साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोरंजन व्यक्त करावे. सर्व आदरणीय या समारोहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर मातृशक्ती आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेरून महाराष्ट्रातून आलेले सर्व आदरणीय या ताराबाई शिंदेच्या मनापासून स्वागत करतो. मी भाग्यशाली आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी ताराबाई शिंदेचं नाव घेतलं जाते. माझं पूर्ण बालपण ताराबाई शिंदेच्या वाड्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यावेळेस मला माहिती ताराबाई शिंदे एवढ्या मोठ्या त्यांच्या घरामध्ये पण कोणाला माहीत नव्हतं. पण हळूहळू ताराबाई शिंदेचं नाव घ्यायला लागलं आणि मग त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हातात पूर्ण लिखाण होतं ते सापडलं आणि मग ताराबाई शिंदेचे विचार इतके चांगले आहेत, इतके प्रभावी आहेत, ते नंतर समाधान आलं. त्यांच्या घराचा सुद्धा माहिती नव्हतं त्यावेळेस. तर त्याच्या मला लागलं त्या गावामध्ये राहतो त्या ठिकाणी असो आपलं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. लोकांचा कार्यक्रम असतो आपल्याकडे काय संबंध आहे तर म्हटलं गुरुनाईच्या संतांनी तर आपण केलं पाहिजे आणि मग त्या दिवशीपासून मला निमंत्रण मिळालं त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये खूप प्रश्न यायला लागले. मी या ठिकाणी प्रश्न मांडला. माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर आपण दिलं म्हणजे आपलं हवं आहे. भारतामध्ये आम्ही प्रत्यक्ष चर्चा करून आपण माझ्या प्रत्येक प्रश्नाचं चिंतन करा. जर याचं उत्तर जर सापडलं आपल्याला तर मला खूप आनंद होईल. ज्याच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन होतात त्या साहित्य संमेलनात जो ठराव ठरलेला असतात. पहिला ठराव असतो मराठी भाषेला अभिहित दर्जा मिळणे, बरोबर. प्रत्येक संमेलनात असतो. तर गेल्या 20-25 वर्षात हा ठराव येतो आणि विचारला जातो. दुसरा ठराव असतो त्यामध्ये शास्त्रावरती टीका करायची. मग हे पाहिजे ते पाहिजे शास्त्राने इतकं अनुदान दिलं पाहिजे हे प्रत्येक जे असतात आणि प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये भांडणं होतं. माझ्या हातामध्ये आहे मराठी भाषेला अभिहितचा दर्जा दिला काय फरक पडणार. समजा झाला शासनाने घोषणा केली तर आपल्या दर्जा मिळाला काय फरक पडणार. मी ज्या भाषामध्ये घरामध्ये बोलतो ते मी ज्या जातीतून आलेलं राजधानी नावातून माझ्या भाषेला कुठलंही व्याकरण नाही, कुठलाही दर्जा नाही. जो त्याच्या मराठीशी बोलतो राजस्थानचा काही भाग पाकिस्तानला लागलेला लोक उर्दू विषय मराठी बोलतात. जो हरियाणा लागलेला आहे त्या हरियाणा विषय मराठी बोलतात. तो गुजरातला लागला तर गुजरात भाषेत मराठी बोलतात आणि मध्य भागातले मग काही मराठी बोलतात. मराठी भाषेला कुठलाच दर्जा नाही, अभिजित नाही, ग्रामरमध्ये नाही, शास्त्राकडे पुढे दोन्ही. आज पूर्ण भागात दिल्लीचा 16% हिस्सा फक्त अधिकारी समाज करते आणि बऱ्याच गोष्टी बघा काय फरक पडणार. आपल्या कुठला दर्जा नाही काय फरक पडणार, काहीच फरक पडणार. सगळे लोक प्रगती करतात, पुढे जातात, सगळं करतात आणि तुम्ही बघा प्रत्येक शहरामध्ये व्यापार वगैरे पुण्याकडे आहे. त्या जगातला इंजिनियर कोण आहे, त्या जगातला इंजिनियर डॉक्टर कोण आहे, कुठल्या शहरातून बघा. मग अभिजित भाषा दर्जा मिळाला काही नाही मिळाला काय फरक. भाषा दर्जा जरी मिळाला काय परिस्थिती वाढली. मी साधारणतः रोज 15 ते 20 मुलांची इंटरव्ह्यू करून चालणार. माझं शिक्षण फक्त 10वा वर्ग आहे आणि या 15 मुलांमध्ये 13-14 मुलं हे जालना जिल्ह्यातले असतात आणि जालना जिल्ह्यामध्ये 30,000 10वी सर्टिफिकेट पास करून 50,000 12वी मिळते, 70,000 ग्रॅज्युएट मिळते, पुढे 1 लाख मध्ये 25,000 सर्टिफिकेट. ही परिस्थिती आहे. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ही अशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे मुलं पास होतात त्यांना मी सांगतो ठीक आहे तुला नोकरी दिली, तू फक्त इंग्रजीमध्ये लिही की मला 4 वर्षी भेट दिली पाहिजे. आजपर्यंत एकही विद्यार्थी लिहू शकतात
पास होऊन चालवा शक्य नाही. 10वी म्हणजे ग्रॅज्युएट झालेला मुलगा 10वीचा पेपर सुद्धा पास होऊ शकत. अशी जर शिक्षण व्यवस्था असेल काय कुठला दर्जा मिळाला काय नाही मिळाला काय फरक पडणार. हे जे मुलं पप्पामध्ये होतात पण एक त्याच्या अर्ध्या रक्ताने निवडतात अर्धे मुलं चित्र निवडतात. अशा परिस्थितीत कशी कल्पना करू शकतो की महाराष्ट्र सरकार राष्ट्रपती त्या ठिकाणी जरी दोन आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक 2-4 वेळा उल्लेख केला. माझ्याकडे हे क्लासेस चालतात 2 प्राध्यापक आहेत. कमीत कमी त्यांना 1.5 लाख रुपये पगार आहे. जास्तीत जास्त 4.5 लाख पगार पण आणि आज आमची काय परिस्थिती आहे एका शिक्षकाला लाख रुपये पगार आहे. ती नोकरी मिळण्यासाठी त्याला किती डोनेशन द्यावं लागते सांगण्याची गरज नाही. आणि माझ्याकडे जे शिक्षक 1.5 लाख रुपये पगार आहे त्यांना मला सांगून द्यावं लागतं की कोणतरी जाणार म्हणजे 9 शिक्षकामध्ये एकही महाराष्ट्राचे शिक्षक नाही. मी कुठल्या त्यावेळेस गेलो काय त्याच्या ट्रेनिंग सेंटरला गेलो तिथून त्याचे महाराष्ट्रातून कोण आलेले एकही शिक्षक महाराष्ट्रात आणि सगळ्याला 4 लाख 5 लाख 6 लाख रुपये पर वर्षाचा पगार. आमच्या सगळ्याची मुलं मोठ्या संख्याला आणि तुम्ही बघा प्रत्येक म्हणजे जितके पुढारी असतात भाषणाची सुरुवात साऊथ अमेरिकेचा महाराज हे तिन्ही व्यक्ती कशासाठी प्रसिद्ध होते शिक्षणासाठी. बरोबर आहे. आज भारतामध्ये महाराष्ट्राचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये 7वा क्रमांक काय काय भेटले 7वा आहे आणि जगामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि 10-15 गाव उघडले की एक शिक्षक वरती 2-4 सहकार वरती आणि काय परिस्थिती रोज एक संस्था बंद होते बँका बंद होत आहेत कॉलेजांमध्ये कॉम्पिटिशन झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कसं काय तुम्ही अपेक्षा करतात चांगले मुलं चांगली पिढी घडत होती पण फक्त एक टिप्पा कार्यक्रम करायचा आहे. शास्त्र करायचं कोणी बोलते की ते अमुक साजरं करा ते साजरं करा तेवढं फक्त आपल्याला साजरं करायचं कृतीमध्ये आणायला आम्हाला काही शक्य नाही. त्या ठिकाणी आपण तिचं नाव घेऊ 3 वर्षापूर्वी मला पुरातन विभागाचा पत्र आला की यावर्षी महादेवच्या वयाची लाईटिंग मंडळाला करायची. त्या गावाला वगैरे क्षेत्रामध्ये घेऊन मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर काय बघितलं आतमध्ये 2 कुकड्यामध्ये 2 सुट्ट्या राहिलेल्या होत्या. सगळीकडे घाण म्हणजे कुठेही वाचूची गरज नाही आणि इथे लावून वाचून नाही. महाराष्ट्रात लोक येतात कुणाचं वाचून काय काहीच नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आणि दरवर्षी त्या ठिकाणी सगळे येतात माता असतात बारा रेल्वेला आणि लाखो घोषणा असतात घेऊन जातात. तिथे साधा पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही वाचून नाही काहीच नाही. हे सगळं 2 वर्षापासून पुनरावृत्ती करत आहे. आज त्या ठिकाणी साफसफाई त्याचे दोन्ही आता आधुनिक वाचून मंडळाचं तयार केलेलं आहे. त्या ठिकाणी सिक्युरिटी मंडळाला व्हायची याचा विचार कोणी करू नाही का दर्जा भाषा नाही. तिला सांगतो की मराठी भाषेमध्ये जो स्नेह अलंकाराचा वापर करू शकतो तो म्हणजे त्यांनी मराठी भाषा लिहिली काय ताकद आहे मराठी भाषेमध्ये. परंतु आता जर आम्ही मराठी भाषा ऐकले काय वापर आहे भाषेचा वापर करतो आम्ही त्या भाषेचा. पूर्वी आपल्या म्हणजे आपल्या लहानपणी आम्ही मंत्र्यांचं खासदारांचं पुण्याचं भाषण ऐकायला जायचं 2 विचार करून घरी आहे काहीतरी चांगलं समजून यायचं. आता नुसतं भाषण ऐकलं काय करावं बोलले का सगळ्यात पाहिजे अशी परिस्थिती आहे आपल्या इथे. त्या सगळ्या गोष्टीचं आपण सगळ्यांनी चिंतन करावं आणि खरोखर कसं शक्य होईल मराठी भाषेला दर्जा विकायला सुद्धा आपण कशी प्रगती करू गोष्टी साहित्यामध्ये नाही तर सर्व व्यापार असेल शिक्षण असेल सगळ्या बाबतीत आपण म्हणणार का की आपण साधारण या ठिकाणी लोकांनी विचार केला की सगळ्यात या कोणत्याही शिक्षण त्या ठिकाणी सगळं काय शिक्षण कसं केलं आपण महाराष्ट्रात शिक्षण काय किती शिक्षण आदर्श प्रकार निवृत्त झाले पण त्यांनी निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी शिकवायला पाहिजे शक्यच नाही. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे रोजगार कसे मिळतात सगळ्यांना पाहिजे
अशी परिस्थिती असो. माझ्या मुलांच्या जर माझ्या भावना दुखायला असतील तर आपण आणि जे काही बोललो आपल्या घरासाठी महाराष्ट्राच्या घरासाठी आपल्याला विचार करावा. मला या ठिकाणी स्वागत शपथ दिलं तर आपल्याला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. आदरणीय चांदणे साहेब, 1 मिनिट. सुंदर मार्गदर्शन केलं होतं त्याची शिक्षणाची आणि शिक्षकांची दैनिक व्यवस्था आहे त्याबद्दल